हॅलो मित्रांनो, शुक्रवारी मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते पाहूया. पण त्याआधी ना मी शेवटी एका स्टॉकबद्दल मी तुम्हाला माहिती देणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. निफ्टीचं जसं मी तुम्हाला सांगितलेलं, निफ्टी किंवा कोणतंही जेव्हा अप ट्रेंडला असतो ना तेव्हा तुमच्या हातामध्ये येतच नाही. बघा, इथे गॅपअप झाला, परत इथे गॅपअप झाला, इथे गॅपअप झाला. जेव्हा मार्केट बाईंगच्या साईडला असतं ना तर ट्रेंड आपल्याला मिळत नाही. डाऊन साईडला एक वेळ मिळतं, पण अपसाईडला ना तो गॅपअप होत जातो. जसं मी मागच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. तुम्ही काही तो व्हिडिओ पाहिला नसेल, कारण खूप खूप कमी व्ह्यूज होतो त्याच्यावर. ओके, तर तसं येत नाही. पण माझं पण आहे ना, मी इथे एंट्री घेतलेली आणि मी काल इकडेच अपसाईडलाच काढली, कारण मी जसं बघितलं ना की डाऊन साईडला मार्केट येतं तसं मी काढलं. आणि कालचं मी जसं तुम्हाला सांगितलेलं, एका शॉर्ट्समध्ये सांगितलेलं की एक लेवल होती 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये झालं ना तर तुम्हाला क्लिअर एक लेवल दिसेल की तिकडून मार्केट रिव्हर्स झालेलं. हे बघा, तुम्ही जसं मी सांगितलं ही लेवल क्रॉस झाली ना एक क्विक मुवमेंटम येऊ शकतो. माझा एक एस एल इथे गेला 2000 रुपये. त्याच्यानंतर मी जसं सांगितलेलं ना इकडे एंट्री आली, माझ्या दुसरी एंट्री आली आणि मला इकडे 1000 रुपये मिळाले. मग ठीक आहे, म्हणजे मी 1000 रुपये मायनस होतो कालच्या आणि त्याच्या आधी मी प्रॉफिटमध्ये होतो. ठीक आहे, ते झालं. आता मी तुम्हाला सांगतो, आता उद्या मार्केट कुठे जाऊ शकतं. बघा, उद्या मार्केट फ्लॅट ओपन झाला आणि स्टार्टिंगला अगर तो ग्रीन कॅन्डल बनवत असेल ना 5-1 मिनटाची, तर आपण अपसाईडला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही जेवढे लॉट मारता तेवढे मारू शकतो बिंदास, कारण अपसाईडलाच मला मार्केट वाटते. पण डाऊन साईडला समजा गॅप डाऊन झाला आणि हा जो लेवल ब्रेक केला ना तर मॅक्झिमम एकच एंट्री घ्यायची आणि वरती ते तुम्ही समजा 2 लॉट बाय किंवा सेल करत असाल तर तुम्ही ते अर्धे लॉट करू शकता. आणि मुवमेंटम आली ना तर इकडे कशी फास्ट मुवमेंटम मिळेल. इथे हळू येणार नाही, आले तर एकदा ब्रेक करेल. जसे तुम्हाला 1:1 किंवा 1:2चा टार्गेट मिळाला ना, तुम्ही तुमचा एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करायचा. ठीक आहे, कारण काय असतं माहिती आहे, बघा, एक मोठी कॅन्डल बनवली त्याच्यानंतर वरती येऊन तुमचं ट्रेलिंग एल तरी गेला ना तरी मग समजून येतं की हा मार्केट हे साईडवेजच असणार आहे. ओके, स्टार्टिंगला तर समजा ग्रीन कॅन्डल बनवत असेल हळूहळू वरती जायचे तर सरळ तुम्ही बाईंगमध्ये जाऊ शकता. एकदम मोठा गॅपअप झाला ना तर तुम्ही अर्धी क्वांटिटी मारा, कारण जास्त मोठा गॅपअप होईल ना तर काय ना मार्केट खूप कमी वेळ सस्टेन करतं. स्टार्टिंगला तुम्हाला अशी स्ट्रेंथ दिसली ना ग्रीन कलरची, हॉल्ट करत असेल कॅन्डल स्वतःला, तर वरच्या साईडला जाऊ शकता. पण मोस्टली फ्लॅट ओपन होणं का ग्रीन कॅन्डल ब्रेक करत असेल, ग्रीन कॅन्डल बनत असेल किंवा हावाला रेजिस्टन्स ब्रेक करत असेल ना तर वरच्या साईडला जायला काहीच हरकत नाही. डाऊन साईडला मॅक्झिमम एकच एंट्री घ्यायची आणि जेवढे तुम्ही नॉर्मली लॉट मारता त्याच्या अर्धे लॉट इकडे मारायचे. ठीक आहे, सिम्पल आहे. ह्याच्या खाली सेलिंग एक लॉट फ्लॅट ओपन होऊन ग्रीन कॅन्डलवरती गेले तर अपसाईडला जाईल. चला आता बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीचं ते तुम्हाला एक डेली कॅन्डलमध्ये बघूया काय आहे का, कारण मी पण ॲक्च्युली चार्ट बघितला नाही. बँक निफ्टी पण सेमच आहे. तुम्ही बघाल अपसाईडचं मार्केट असेल तर तुम्हाला वरती ना देणारच नाही. प्रत्येक वेळी गॅपअप झालेलं आहे. तुम्ही बघा, प्रत्येक वेळी गॅपअप झालेलं आहे. इकडे गॅपअप आहे, इकडे गॅपअप आहे, इकडे गॅपअप आहे. हातात येणं थोडं मुश्किल असतं वरच्या साईडला, पण तरी पण आता आपण काय करू शकतो ते बघूया. इथे मोठं गॅपडाऊन झालं ना आणि हावाला लेवल ब्रेक होतो आहे ना ग्रीन कॅन्डलचा, कारण हे कसं होणं माहिती आहे, एक प्राईज ॲक्शन आहे. खालच्या साईडला एक हॉल्ट कॅन्डल झाली आणि अगर ते हॉल्ट कॅन्डलचा लेवल ब्रेक करतो ना तर एक खालच्या साईडला मुवमेंटम येऊ शकते. मी निफ्टीला एवढा नेगेटिव्ह नाही आहे आणि इव्हन बँक निफ्टीला पण नेगेटिव्ह नाही आहे, पण तुम्ही जर 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये बघाल ना तुम्हाला क्लिअर गोष्ट कळून येईल. हे बघा, इकडे त्यानं एक मोठी कॅन्डल बनवली, इथे सेलर आले, त्याच्यानंतर इथून एवढे मोठी कॅन्डल बनवली तर इकडे पण सेलर आहे. आणि तुम्ही बघा शेवटच्या 15 मिनटामध्ये मग मार्केट खाली आहे, म्हणजे इकडे पण सेलर आहे, बरोबर. तर काय असतं माहिती आहे, आता ही वाली कॅन्डल ब्रेक झाले ना, जो त्याची ओपनिंग प्राईस ब्रेक झाली ना तर एक मोठी मुवमेंटम मिळू शकते. पण इकडे पण मॅक्झिमम एकच एंट्री, कारण खालच्या साईडला मोठी मुवमेंटम देत असेल ना मार्केट तर तो पहिल्या एंट्रीमध्ये ना तो 10 वेळा साईडवेज होऊन रेजिस्टन्स सपोर्ट बनवून नंतर ब्रेक नाही करणार. ठीक आहे, स्टार्टिंगला ब्रेक करायचं तर तो पहिल्याच एंट्रीमध्ये तुम्हाला ब्रेक करून देईल. पण डाऊन साईडला असेल तर तुम्ही ह्याच्या खाली गेला तर तुम्ही कॉल सेल किंवा पुट बाय करू शकता. आणि वरच्या साईडला मी सांगतो, वरच्या साईडला मार्केट स्टार्टिंगला अगर ग्रीन कॅन्डल भरे थोडंसं गॅप डाऊन फ्लॅट ओपन होते, थोडंसं गॅप डाऊन ओपन होते किंवा थोडंसं गॅप अप ओपन होते. स्टार्टिंगला अगर ग्रीन कॅन्डल फॉर्म करत असेल ना तर तुम्ही वरच्या साईडला घ्यायला काय हरकत नाही, कारण मग ते वरच्या साईडला जाणार आहे. ठीक आहे, आणि हावाला एक रेजिस्टन्स ब्रेक केला, ग्रीन कॅन्डल बनवत असेल तर तुम्ही वरच्या साईडला जाऊ शकता. मी वरच्या साईडला एवढा बुलिश का मी तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही आता समजा वीकली कॅन्डलमध्ये जाल ना,
विकली कॅन्डलमध्ये जाल तर तुम्हाला क्लिअर दिसेल की हा एक अप ट्रेंड आहे. ठीक आहे, हे बघा ऑलरेडी त्याने ही ग्रीन कॅन्डल बऱ्यापैकी क्लोज दिलेली आहे. फक्त आता एकच दिवस बाकी आहे, त्याच्यामुळे एक दिवस कदाचित एक मोठी मूवमेंट अजून येऊ शकते. कारण एक बाकी असेल तर मला वाटत नाही की तो एक डोजी कॅन्डल बनवेल डाऊन साईडला. कारण मार्केट हे बुलिश आहे तर डोजी कॅन्डल बनवणार नाही, कारण ऑलरेडी त्यांनी 4 ग्रीन कॅन्डल बनवतं. ही 5वी पण एक जरा मोठी बनवायच्या प्रयत्नामध्ये असू शकतं मार्केट. ठीक आहे, माझं त्याच्यामुळे मी मोस्टली पॉझिटिव्हच आहे. आता बघूया मार्केट ओपन कुठे होते आणि आता मार्केट काय करते ते. ठीक आहे, 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जाऊन परत एकदा सांगतो. सेम जसं निफ्टीमध्ये तसंच अगर ह्याचा कालचा डे लो ब्रेक केला तर तुम्हाला एक क्विक मोमेंटम मिळेल. तर इकडे एकच एंट्री घेऊ शकता. आणि हा लेवल ब्रेक केला तर तुम्ही जेवढे नॉर्मली लॉट मारता तेवढे लॉट मारू शकता. पण SL तुम्ही स्ट्रिक्टली लावा. माझा SL मी तुम्हाला सांगतो काय असतो. प्रत्येक एका लॉटच्या मागे माझा 1,000 रुपयाचा SL असतो. 1 लॉट 1K माझा SL फिक्स असतो आणि टार्गेट असतो 1:4 किंवा 1:5च्या आसपास. ओके, हे क्लिअर आहे. आता मी तुम्हाला एक स्टॉक सांगणार. तो स्टॉक तुम्ही इंट्राडेसाठी पण घेऊ शकता आणि पोजिशनलला घेतलं तर ॲक्च्युली खूप चांगलं वाटतं, कारण ते ऑल टाईम हायला आलं आहे. तुम्ही जाऊन बघाल तर ICICI जर तुम्ही बघाल ना तर तुम्ही पहिले डेली कॅन्डलमध्ये जाऊन बघा. ठीक आहे, डेली कॅन्डल बघाल ना तर ऑलमोस्ट त्याने अजून तुम्ही झूम आउट कराल तर तुम्हाला दिसेल की तो एक ऑल टाईम हायला आहे. बरोबर, आता ऑल टाईम हायला त्याने रेड कॅन्डल बनवली, जी मला खूप आवडते अशी कॅन्डल. हॉल्ट कॅन्डल याला बोलतात. तुम्ही आता बघाल आता त्याने हॉल्ट कॅन्डल बनवली. अगर इंट्राडे करायचं असेल ना तर हा लेवल काय ब्रेक करतो आहे ना तर एक तुम्हाला क्विक मुवमेंटम मिळू शकते वरच्या साईडला. फक्त ह्याचा हाय ब्रेक केला तरीच एंट्री घ्यायची. लो ब्रेक केला तर काय फरक नाही पडत आहे. तेव्हा मग आपल्या झोनमध्ये मार्केट नाही, पण समजा हाय ब्रेक करून मार्केट मुवमेंटम करते ना तर एक मोठी मुवमेंटम मिळू शकते इंट्राडेसाठी. पण तुम्हाला पोजिशनल जायचं असेल ना तर तुम्हाला ना 1 महिना अजून वेट करावं लागेल. का ते सांगतो. अगर तुम्ही मंथली कॅन्डलमध्ये आल ना, तुम्ही जेव्हा पोजिशनल करता ना तेव्हा तुम्ही काही महिने ठेवता. बरोबर, त्या महिन्यात पोजिशनलसाठी मंथली बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे. अगर तुम्ही मंथली बघाल ICICI तर तुम्हाला क्लिअर दिसेल त्याने 1 2 3 4 5 6 ग्रीन कॅन्डल बनवलं. म्हणजे त्याला एक रेड कॅन्डल बनवणं ना मॅन्डेटरी आहे. बरोबर, त्याला गरजच आहे एक ग्रीन, कारण कंटिन्यू 7-8 रेड नाही बनवू शकत. ओके, आता समजा ह्याने हीच कॅन्डल अगर रेड बनवली ना, शेवटची कॅन्डल ही वाली, तर सगळ्यात बेस्ट आहे. ही कॅन्डल रेड बनवली ना, मग त्या रेडचा हाय ब्रेक केला ना तर एक पोजिशनसाठी जाऊ शकतो, कारण त्यानं ऑल टाईम हाय ब्रेक केलेला आहे. बरोबर, तर ह्याचा एक रेड कॅन्डल झाल्यावरती अगर त्याचा हाय ब्रेक करतो ना तर तुम्ही SL हा ठेवू शकता. आणि ठीक आहे, आणि टार्गेट जसं तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता तसं ठेवा, पण त्याचा SL तुम्हाला हाच ठेवावा लागेल. हा असेल तर काय करायचं माहिती आहे, जेवढं तुमचा हा पॉईंट्स आहे ना त्याचे डबल पॉईंट वरती करायचे. ठीक आहे, हा तुमचा प्रॉफिट असायला पाहिजे. ओके, काही डाऊट असेल तर मला कमेंट्स करा. कमेंट्सचा रिप्लाय नक्की मिळेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.